सर हाय करा. या इकडं. काय वाटतंय सर, आज रायगडाच्या पायथ्याशी आपण आहोत, आज रोपवेने जात आहोत. अत्यंत प्रसन्न असं वातावरण आहे. शिवछत्रपतींच्या राजधानीच्या पायथ्याशी आपण आहोत. खरं तर ट्रेकिंग करण्याची इच्छा होती, पण काही सदस्यांनी सांगितले की नको, त्यामुळे आपण रोपवेने जात आहोत. आयुष्यात पहिल्यांदाच आम्ही या रोपवेचा लाभ घेत आहोत. अत्यंत असं प्रेरणादायी वातावरण आहे, सुंदर असं वातावरण आहे आणि सर्व मित्र मिळून आम्ही रायगडावर जात आहोत. शिवछत्रपतींच्या स्मृतींचं आम्ही दर्शन घेणार आहोत. या पावन ठिकाणी आम्ही येऊन खरं तर आज धन्य झालो आहोत असं मला वाटतं. सर काय वाटतं, आज काय भावना आहेत सर? फारच प्रसिद्ध वाटतंय. रायगडाच्या पायथ्याला आम्ही सर्वजण पत्रकार एकजुटीनं त्याचा आनंद घेत आहोत. याच्यापेक्षा अजून दुसरं काय पाहिजे. मराठी पत्रकार संघ परभणीचा हा संघ आज जात आहे वरी शिवरायांना अभिवादनाला. जय शिवाजी, जय जिजाऊ, जय जय भवानी. जय भवानी, दादा, काय जय सांगाल शिवाजी. दादा? छान वाटतं लोकमध्ये बोलतो. परत असा वेळ योग येणे पहिला योग आहे. हा माझा तो पहिलाच योग आहे. जी, जी. परत असा योग यावा अशी माझी आणखी एक इच्छा आहे. याचे सर काय सुधाकर सर काय सांगाल? छत्रपती शिवाजी महाराजांच्या या गड किल्ल्यावर जाण्याचा आज योग आला आहे. त्याचा आनंद खूप वाटतोय. खरं तर ट्रेकिंग करायचा आहे, आनंद घेतला असता, परंतु हे सर्वांची इच्छा होती की रोपेनंही जाऊया का. येस येस. त्यामुळे मग आम्ही सर्वजण आज सकाळी अतिशय सुंदर हा रायगडाचा नजारा सर. घेत आहोत, जी आनंद निश्चित. घेत आहोत. आबा काय सांगाल आबा? कारण रायगड किल्ला हे पाहायचं माझं स्वप्नच होतं, ते आज साकार होत आहे. याबद्दल मला मनस्वी आनंद आहे. वा वा वा. रायगडाच्या वर रोपवेनं आम्ही जात आहोत. मराठी पत्रकार संघ परभणी जिल्ह्याची सर्व टीम आहे. अतिशय सुंदर असा हा मनमोहक दृश्य मी आपण खूप पाहण्यासारखं आहे. रोपवेनं वरी जात आहोत. अतिशय विलोभनीय असं दृश्य हा, पहिल्यांदाच आम्ही कॅमेऱ्यामध्ये कैद करत आहोत. येस. अत्यंत सुंदर असं दृश्य आहे. रोपवेचाही आनंद आम्ही घेतो आहे. अगदी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचा दृष्टिकोन किती विशाल होता आणि कशा पद्धतीनं त्यांनी या किल्ल्याचं बांधकाम केलेलं आहे. अवैध असा किल्ला राहिलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेला हा किल्ला आहे. तर अत्यंत सुंदर आणि पवित्र असं वातावरणामध्ये सकाळच्या वेळेस आम्ही हा सोबत ज्येष्ठ नागरिक घेऊन जात आहोत.